झालेलं आहे की आतापर्यंत आम्ही साईज तयारच होत नाही, कारण आतापर्यंत 6 लिटर दूध फुटलेलं आहे. इथं 3 लिटर आहे. मित्रांनो सकाळ सकाळ उठून आलेलो खाली, तेवढ्यात पोरं पण आलेले, पोरांना चावी दिली. आता मी चाललो आहे वरच्या हॉटेलला, कारण की तिकडे मुरमुऱ्याची गाडी आलेली. चला आता वरच्या हॉटेलला या ठिकाणी गाडी येऊन इथं मुरमुऱ्याच्या पत्त्यात होऊन गेली, दुकानाच्याच पुढे डायरेक्ट बघू शकता. आणि आता काय मला काम नाही इथं, आता परत खालच्या हॉटेलला जाऊन आता तिकडची तयारी करायला लागणार आहे मला. का बरं दोघं जण आल्यात, अजून पोरं यायच्या आणि आता वाजलेले 6:30 मित्रांनो या ठिकाणी. मित्रांनो बघू शकता आता शटर वगैरे खोललेलं, आपलं मुच्छर मोना आलेला आणि त्या मोन्या दोन्ही मोना आलेले, एक पोरग आणि एक आचार्य अजून आतमध्ये. असंच ठिकाणी सगळे पोरं आलेले बघू शकता. आता दोघं आचार्य म्हणून का मी जात ना आता आतमध्ये बराबर करतात आमची. आता मी लक्ष येतोय बघतो पुढे काय करतो, काय असेल ते लगेच उचलायचं. आता हे पुढचं काउंटर रेडी करायचं मिसायचं अजून. मित्रांनो बाहेर पाऊस चालू झालेला, तेवढ्यात पोरं बिरं सगळे आलेले आपले बघू शकता मित्रांनो तुम्ही. सगळं म्हणजे सगळी तयारी चालू आहे, तसं स्टॉक वगैरे आतमधले पण पोरं आलेला आहे. इकडे बघू शकता, इकडे पण आता थाळं लावणं काम चालू आहे सगळं. आणि बाहेर पाऊस पडतो बघू शकता डायरेक्ट. त्या ठिकाणी प्रॉब्लेम असं झालेला आहे की आतापर्यंत आम्ही साईज तयारच होत नाही, कारण आतापर्यंत 6 लिटर दूध फुटलेलं आहे. इथं 3 लिटर आहे आणि ते 6 लिटर आहे. अशा ठिकाणी 12 लिटर दूध फुटून नाही. 12 कितना रे? ये 9 म्हणजे 3 लॉटचे दूध डायरेक्ट फुटणार. आणि आपला डायरेक्ट मित्र पण आलेला या ठिकाणी बघू शकता मित्रांनो. आता आपलं कस्टमर चालू झालेलं, आपलं टेबल बसलेला जसा, आणि इकडे मग मित्र आलेला बघू शकता. तसं आम्ही चाय घेतलेला आता दोघांनी प्यायला. मस्त वातावरण पण झालेलं आहे. याच ठिकाणी बघू शकता आपल्या गर्दी जरा कमी झालेली, म्हणजे आताच झालेली जस्ट. आणि इकडे तेवढ्यात लालानी आणि अंकुशनी पॅकिंगला घेतलेलं आहे बियाचं पुढे, वल्ली बियाचे घरी बनवायला पार्सलचे पुढे ते पॅकिंगला घेतलेलं आहे. बघू शकता ते पॅकिंग करत आहेत. तसंच इकडं पण फुल स्टॉक झालेला आणि त्या साईडला पण ते काउंटर पण फुल केलेले आहे. त्या ठिकाणी बघू शकता फुल गर्दी झालेली, आता परत हॉटेल भरलेले आहे. आणि इकडं मुरमुरा इकडे घेतो आता लाला बघू शकता आता. आणि गर्दी पण झालेली ना, आपला परत तिसरा तो 5 वाला 5 चौथे 5 वा 6वा म्हणजे असं हे लावणं चालू आहे. 5 वेळा का 6 वेळा झाला असं ना आतापर्यंत बघू शकता. इकडे मिसळची ताट वगैरे फुल आहे, डायरेक्ट सगळे फुल स्टॉक आपल्याकडे असतो. या ठिकाणी बघू शकता जरा गर्दी कमी झालेली आहे आपल्याकडे. आणि पार्सलची ऑर्डर चालू होतं सगळे, आणि इकडं पॅकिंग करणं चालू होतं. आता इकडे बघू शकता बुंदी पॅकिंग चालू होतं. आता मित्रांनो बघू शकता लाईट वगैरे गेलेल्या आहेत, आणि तेवढ्यात माझी मम्मी पण आलेली आता. आणि याच ठिकाणी इकडं गर्दी पण झालेली आहे, आणि पोरं पण अशी कस्टमर बघतात आणि गर्दी झालेली. आता आतमध्ये पण लाईट नाही, म्हणजे अंधार दिसतो बघू शकता तुम्हीच. आता मित्रांनो मी चाललेलो आहे जरा रेस्टला, म्हणजे जरा फ्रेश व्हायला. चला आता मित्रांनो याच ठिकाणी मी आलेलो आहे फ्रेश होऊन आता खालच्या हॉटेलला, इकडे बघू शकता. आणि तसेच मम्मी होती, आता मम्मीला पण आता मला सोडायचं. का बरं त्यांनी मला त्याच्यासाठी बोलवलेलं आहे हॉटेलमध्ये. का बरं मम्मीला जायचं होतं बाहेर, त्याच्यामुळे मम्मी म्हणले हॉटेलवरती या फ्रेश होऊन. त्याच्यामुळे हॉटेलवरती आलेलो आहे आता. आणि याच ठिकाणी आता हॉटेलवरती आलेलो आहे मित्रांनो. बाहेर पाऊस पडत आहे बघू शकता तुम्ही, कारण पावसाचं वातावरण झालं नाही. याच ठिकाणी आमच्याकडे जरा गर्दी आता कमी झालेली, म्हणजे आता हळूहळू यायलाच लागलेलं तसं कस्टमर आपल्याकडे आता. आणि याच ठिकाणी आतमध्ये पण आपला फुल लोड होता, म्हणजे नाही का सगळं लोड मध्ये होतं. आणि इकडे अजून एक बॅचचा लोड चालू होता, आणि तसंच ऑर्डर मारत होता आपल्याला आला शेट बघू शकता इकडे. आणि याच ठिकाणी गर्दी पण झालेली एवढी, आणि तिकडे गरम गरम वडा आणि भजी निघाले त्या ठिकाणी बघू शकता. मित्रांनो या ठिकाणी इकडे पावसाच्या वातावरणामध्ये इकडे पोरं आली होती बघा गेम खेळायला. तसेच मोबाईल मध्ये गेम खेळतात सगळे. तसंच पाऊस चालू होता, आणि मदर पण नव्हती आली माझी त्या ठिकाणी. आता इथं म्हणजे गेली नव्हती अजून, आता ती जाणार आहे. त्याच्यावर मी इथं थांबलो जरा पोरांपासून. मित्रांनो बघू शकता गर्दी झालेली काउंटरच्या इथं. दुपारची वेळ झालेली याच ठिकाणी बघू शकता, गर्दी जरा कमी झालेली आहे. आणि याच ठिकाणी आता कस्टमरची जरा गर्दी कमी झाली. पाऊस पण आपला भरपूर चालू होता ऑटोमॅटिक बघू शकता. पाऊस हळूहळू चालू होता याच ठिकाणी. आणि याच ठिकाणी आता आतमध्ये स्टॉक वगैरे चालू होता, म्हणजे एवढं स्टॉक नव्हता लावला, त्यावर पावसाळ्यात गर्दी होती का ना त्याच्यामुळे. मित्रांनो याच ठिकाणी इकडं चिप्सचं आपला मटेरियल आलेलं कारखान्यावरतून, चिप्स आणि आलेले चीज बॉल आलेला आपल्याकडे स्टॉक आता परत लावायला बाहेर. आज काय मित्रांनो मी खाते बनवला नाही, त्याच्यामुळे बघू शकता दिवसभर झाले दुकानावर उभा मी.
मित्रांनो आता वाजलेले 5 आणि माझी मम्मी पण नव्हतं आलेली याच ठिकाणी. आता पोर बघू शकता सगळे मोबाईलवरती वाचलेले आहेत. इकडं मोबाईलवरती, इकडं मोबाईलवरती सगळे वाचलेले आहेत. त्यावर दिवसभर काम करत असताना आतमध्ये इकडं कामं चालू होते सगळं करणं. तसं आज बाबांना आमचं विकनेस जाणवत होतं जरा. का हो बाबा विकनेस आहे का आज? लय हातपाय दुखतात वाटतं बाबांचे. पण या ठिकाणी इकडं गर्दी झालं आहे थोडीफार. आणि तसंच पॅकिंगचं काम केलेलं चालू केलेलं आलं नाही. इकडं बघू शकता. आता ही आहे आपली रेवडी. ही रेवडी आहे. आता याचं काय झालं माहिती का, लाल कलरमधून होती ती पिवळ्या कलरमधून कशी काय झाली म्हणत असेल. कारण की आहे ना त्याच्यात आता कलर बंद झालेले आहेत. त्याबरोबर तुम्हाला माहिती असेल तुकाराम मुंडे साहेब यांनी कलर वगैरे सगळं बंदी घातलेली. त्याच्यावर या ठिकाणी कलर वगैरे बंद झालेले. त्याच्यावर आपण कलर टाकत नाही त्याच्यामध्ये. ठिकाणी मम्मी आलेली इकडे बघू शकता. मम्मी काउंटरला आलेली. आता आपली सुट्टी झालेली. आता आपण जाणार आहे आता जिजाला आणायला. कारण जिजाला क्लासला सोडलेली पप्पांनी, अजून कोण आणायला नव्हतं गेलं. याच ठिकाणी आता मी आणायला जाणार आहे तिला. वातावरण बघू शकता आणि कस्टमरची पण गर्दी बिर्दी आलेली कशी. मी जिजाला घेऊन आलेलो तिकडे त्या वरच्या हॉटेलला तिला सोडलं आणि तसंच परत मी खालच्या हॉटेलला आलो आहे आणि अभ्यासाला बसलो जरा. तर अभ्यास पण महत्त्वाचा. रोज रात्री अभ्यासाला बसलो. आता पण बसलेलो. आज जर लवकर बसलो तर आज दिवसभर तिथं होतो म्हणून आता जरा अभ्यासाला बसलेलो मित्रांनो. मित्रांनो याच ठिकाणी पाऊस पडत होता आणि याच ठिकाणी आपण आवरायला घेतलेलं आहे सगळं. आणि इकडे आता बाहेर पाणी मारण्याचं काम चाललं होतं आपलं. बघू शकता इकडे पाणी मारतात का बरं, धुवून घेत होते सगळं. त्याच्यानंतर हे धुवून झाल्यानंतर मग हॉटेल बंद करण्यात येणार आपलं. ठिकाणी बघू शकता शटर वगैरे खाली घेतलेले. इकडे बघू शकता शटर खाली घेतलेले आता. आणि याच ठिकाणी आता आम्ही निघलेलो हॉटेलच्या बाहेर. बघू शकता आता का बरं सगळं आवरलेलं किचन वगैरे सगळं आतमधून आवरून घेतलेलं आहे. इकडे बघू शकता आतमधलं साफसफाई झालेलं, लाईट वगैरे बंद केलेलं आहे, इकडचं क्लिनिंग केलेलं आहे. त्यानंतर आपलं किचन पण क्लीन केलेलं आहे. बघू शकता इकडं आणि इकडं दोन्ही क्लीन झालेलं आहे. इकडं आणि इकडं डायरेक्ट क्लीन करून घेतलेलं आहे सगळं. आणि तिकडचं पण भट्टी क्लीन झालेली आहे आपली. आता फक्त आपण बाहेर निघायचं फक्त आपल्याला. आता सगळं बंद झालेलं आहे. पण याच ठिकाणी हॉटेल बंद झालेलं आहे आमचं. याच ठिकाणी मित्रांनो आम्ही चाललेलो आहे वरच्या हॉटेलवरती. तर मम्मी आणि मी चालला आता वरच्या हॉटेलवरती. ठिकाणी मी आलेलो वरच्या हॉटेलला. बघू शकता इकडं गर्दी वगैरे नाही एवढी. आता मी मम्मीला शोधलेली आणि याच ठिकाणी आता परत चाललेलं आहे घरी. तर मित्रांनो बाय मित्रांनो, उद्या भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जय श्री राम.